नमस्कार. मी सोनाली लोहार. सोलोचं 10वं सेशन आजचं आपण 10व्यांदा भेटतो आहे. अ, खरं सांगू का, मला अगदी पहिलं सेशन जे केलं सोलोचं तेव्हा मला खात्री नव्हती की मी असे 10 लेख तुम्हाला वाचून दाखवीन, काही छान छान कविता मला वाचायला मिळतील, तुमच्यापर्यंत पोचवायला मिळतील. मला खरोखरच त्याची गॅरंटी नव्हती, कारण माझ्यासाठी हा अनुभव पण नवीनच होता. लाईव्ह जाणं, बोलणं हा सुद्धा मी पहिल्यांदाच केलं होतं. पण इतका छान प्रतिसाद मिळाला सगळ्यांचा, आणि त्याच्यामुळे मग ते हळूहळू हळूहळू एक एक एपिसोड्स हे असे घडत गेले, आणि आपण आज 10व्या सेशनमध्ये 10व्या एपिसोडमध्ये सोलोच्या आहोत. मला खूप जणांनी असं सांगितलं की तुम्ही येता, तुमचे लेख वाचता, कविता वाचता आणि इतक्या पटकन निघून जाता की आम्हाला येईपर्यंत वेळ लागतो तोपर्यंत तुम्ही गेलेले असतात. त्यामुळे यावेळेला मी ठरवलेलं आहे की नाही, यावेळेला मी थोडं जास्त वेळ देणार, आणि हो, मी तुमच्याशी गप्पासुद्धा मारणार आहे. या सेशनमध्ये नक्कीच आपण थोडं जास्त बोलूया, गप्पा मारूया, आणि मगच मी तुमची रजा घेणार आहे. मला ना गेले 2 दिवस परत काहीतरी अशा न्यूज ऐकायला येतात आहे, बघायला मिळतं आहे की थोडंसं ते अस्वस्थ करणारं आहे. ऑफकोर्स आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत पोचतं. पण जे काही घडतं आहे ते मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये खूपच आपण कुठल्याही बाबतीत मानसिक संतुलन हे आपलं ढळलं गेलं नाही पाहिजे. आणि कुठल्याही असामाजिक तत्वाला आपल्या आयुष्यामध्ये आत्ता स्थान नसता कामा. कुठल्याही प्रकारच्या रूमर्सवरती अजिबात विश्वास ठेवला नाही पाहिजे. कुठल्याही घटनेला, जे काही घडतं आहे त्याला काहीही राजकीय स्वरूप आपणही द्यायचं नाही, आणि समजा कोणी देत असेल राजकीय स्वरूप त्याला, तर आपण त्याचा भाग व्हायचं नाही आहे. अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही आहे. सरकार आहे, सरकारी बातम्या येतात आहे, आपल्यापर्यंत पोचवल्या जात आहे, फक्त आणि फक्त तेवढ्यावरती सध्या विश्वास ठेवूया. कारण का, इतकी नाजूक परिस्थिती आहे ही, आणि ह्या परिस्थितीमध्ये समाज म्हणून, एक समूह म्हणून आपलं सगळ्यांचं मनोबल टिकवणं आणि आपण एक आहोत ही भावना आपल्यामध्ये असणं हे आत्ता खूपच गरजेचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण नक्कीच थोडासा प्रयत्न करायला पाहिजे. खूप साऱ्या हेल्पलाईन्स पण आलेल्या आहेत सध्या, त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं आपल्याला हे 2 हेल्पलाईनचे नंबरसुद्धा दिले. त्यांच्या शेवटच्या संवादामध्ये काही असं वाटलं आपल्याला, थोडंसं शेकी असं वाटलं, तर आपण अशा प्रकारच्या हेल्पलाईनची सुद्धा मदत घेऊ शकतो, बोलत राहू शकतो, संवाद साधू शकतो. इतकं आता सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत. अमुक एका लेखकानेच लाईव्ह जायला पाहिजे, किंवा कवीनेच जायला पाहिजे, किंवा ॲक्टरनेच जायला पाहिजे लाईव्ह, असं काही नाही आहे. आता आपण सगळे एकमेकांशी बोलू शकतो. मला तर गेल्या काही दिवसांमध्ये आता असं वाटायला लागलेलं आहे की माझी एक एक्सटेंडेड फॅमिली झालेली आहे, आणि ती त्या मोबाईलच्या त्या बाजूला फेसबुकवरती आहे. त्यामुळे इथून ज्या वेळेला मी तुमची आज 10व्या सेशननंतर रजा घेणार आहे, त्यावेळेला माझा तरी परिवार हा खूप मोठा झालेला असेल, आणि असेच एकत्र राहूया आपण. मला ना अजून एक छान तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हेच मी फेसबुकविषयीच बोलते आहे की फेसबुकवरती इतक्या काही काही छान पोस्ट येतात. विभावरी देशपांडे तुम्हाला माहिती आहेत, त्या माझ्याही फ्रेंड लिस्टमध्ये आहेत. मी आता त्यांना फेसबुक फ्रेंडच म्हणायला पाहिजे. उत्तम अभिनेत्री आहे, आणि त्या खूप छान लिहितात. त्यांच्या पोस्ट तुम्ही नक्की वाचा, छान लिहितात. तर त्यांची अगदी नुकतीच त्यांनी टाकलेली पोस्ट म्हणजे डॉक्टर मोहन आगाशे हे त्यांचे लांबचे मामा लागतात, दूरचे मामा लागतात. तर विभावरीताईंनी डॉक्टरांना फोन केला होता, आणि करोनाविषयी बोलणं सुरू होतं त्यांचं. त्यावेळेला आगाशे सरांनी जे सांगितलं त्याने माझा तरी पूर्णपणे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आणि मला खूप बरं वाटायला लागलं. मी ते परत इथे तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते. सर काय म्हणाले, डॉक्टर मोहन आगाशे सर काय बोलले त्यांना, की गरज काय आहे आत्ता, आपण काय म्हणतो की करोनाबरोबर आपल्याला लढायचं आहे आणि करोनाला जिंकायचं आहे, आणि हे जे आहे ना, हा ॲटिट्यूड जो आहे आपला तो आपण बदलायला पाहिजे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टर म्हणतात की आपली जी लढाई आहे, ज्याला जी म्हणतो, ती कोणा बरोबर आहे लढाई निसर्गाशी आहे, आणि निसर्गाला आपण माणूस म्हणून जिंकू शकतो का? मला असं वाटतं नाही. सर्वशक्तिमान जर कोणी काय असेल तर ते म्हणजे निसर्ग, आणि खरं तर हा विषाणू जसा त्या निसर्गाचा भाग आहे तसंच आपणही त्याचा भाग आहोत. आणि निसर्ग आता पूर्णपणे रिसेटच्या मोडमध्ये, रिसेटचं बटन दाबलेलं आहे आता निसर्गाने, आणि आपणच जे गोळ घालून ठेवलेले आहेत आत्तापर्यंत ते सगळं निसर्ग निस्तरतोय.
त्या रिसेट मोडमध्ये जाऊन. त्यामुळे तो त्याचं काम करतो आहे. त्याचे परिणाम जे आहे ते आपल्याला भोगणं आपल्याला आता अपरिहार्य आहे. कारण का घडलं आपल्याचमुळे आहे. जे काय केलेलं आहे ते आपणच केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला त्याचं काम आता करू द्यावं. मग आपण काय करावं? आपण काय करणं अपेक्षित आहे? हातावरती हात ठेवून बसणं अपेक्षित आहे? नाही. आपण माणूस आहोत. नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळेला त्याच्यावरचे सोल्युशन्स काढायचा आपण हा प्रयत्न करतच राहणार आहोत. त्याच्यावरती लस शोधणार आहोत. हे सगळं ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲटिट्यूड बदलणं. निसर्ग सर्वशक्तिमान आहे आणि त्याच्यासमोर नतमस्तक होणं हे खूप गरजेचं आहे. तुला आम्ही हरून टाकू हा जो आपला जो एक आविर्भाव आहे तो थोडासा आपण बदलूया. आणि तू श्रेष्ठ आहेस. आम्ही तुझ्यासमोर नतमस्तक आहोत आणि आम्ही तुला मदत करू आता हे सगळं रिसेट करायला. हे डॉक्टर आगाशाने सांगितलं आणि ते मला इतकं आवडलं. मरायचं प्रत्येकालाच आहे. सगळ्यांनाच जायचंच आहे तिकडे. शेवट तो आपला आहेच आणि तिथे परत एकदा निसर्ग त्याचं ते दाखवतोच वर्चस्व आणि सर्वश्रेष्ठ असल्याचं उदाहरण देतोच. त्यामुळे ते तर होणारच आहे. ते मान्य करूया. मान्य करणं हे खूप गरजेचं आहे. सोलो हे खरं तर पुस्तक रूपात प्रकाशित होणार होतं. निलिमाताई हॅलो. सोलो मार्चमध्ये जे पुण्यनगरी वर्तमानपत्रातले माझे लेख होते आनंदमेळा सदरातले, तर त्या लेखांचं संकलन करून त्याचं पुस्तक सोलो या नावाने प्रकाशित होणार होतं मार्च महिन्यामध्ये. पण करोनाचं संकट आलं, लॉकडाऊन सुरू झालं आणि ते नाही झालं. होईल ते जेव्हा केव्हा होईल. आणि मग असं वाटलं की ह्या निमित्ताने त्यातले जे लेख जे तुम्हाला खूप त्यावेळेला आवडले होते आणि असं वाटत होतं की ते परत ऐकावेत आणि ते खूप फिरत होते सोशल मीडियावरती, तर मी म्हटलं की या निमित्ताने आपण कम्युनिकेट करूया. हे लेख तुम्हाला वाचून दाखवूया. कदाचित तुम्हाला ते मी वाचलेले आवडतील. आणि मग दुसरी कल्पना सुचली की माझ्याबरोबर तुम्हालाही मला जोडून घ्यायचं आहे. त्यामुळे मला तुमच्या कविता वाचायच्यात. मी करते कविता, पण आपल्या अजून कितीतरी इतकी फेसबुक हे माध्यमच असं आहे. इतकी नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन किती कलाकार आहेत ते कळतं की ज्यांना नाव नाही आहे खरं तर, पण तरी खूप छान त्यांच्यामध्ये कला आहे अशी मंडळी आहेत. तर त्यांच्या कविता मला वाचायला मिळाल्या तर किती छान येईल. कारण मी ते नुसतं वाचत असते फेसबुकवरती आणि त्याला लाईक करते, पण त्यात जर मी इथे वाचून दाखवल्या तर किती मजा येईल असं एक डोक्यामध्ये आलं. आणि मग सोलो काही तुमचं काही माझं असं ते आपण सुरू केलं आणि त्यात काही कविता मी वाचल्या. ह्याच्यात काय झालं आता हळूहळू मला शेवटी इतक्या मोठी काही नावं आहेत त्यांच्या कविता वाचायचा हा योग आला आणि भाग्यवान समजते मी नॅचरली. कवितेचं कसं असतं किंवा कुठल्याही साहित्य प्रकाराचं आपण कितीतरी जण आता अभिवाचन करतात, मी सुद्धा करते, दुसऱ्यांचे लेख वाचते, दुसऱ्यांच्या कविता वाचते. ते कसं असतं की एखादं लहान मूल आईनं असं समजा बाजारात जाते आहे आणि बाजारात जाताना ती ते मूल आपल्या शेजारी कुठेतरी एखाद्या घरामध्ये ठेवते आणि सांगते थोडा 5 मिनटं बघाल का ह्याच्याकडे, मी जरा जाऊन येते. असं त्या 5 मिनटात त्या आईची काय तिकडे सगळं लक्ष तिचं त्या घरट्यापाशी असतं, तिथे जिथे पिल्लू ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेला एखादा कवी किंवा एखादा लेखक आपलं साहित्य हे दुसऱ्याला काही वेळासाठी सांगतो की ठीक आहे बरं तू वाच म्हणून, त्यावेळेला त्या लेखकाची आई झालेली असते ती, जिने तिच्या मुलाला दुसऱ्याच्या तावडीमध्ये सोडलेलं असतं. त्यामुळे हे असं वाचन करणं ही केवढी मोठी जबाबदारी आहे खरं तर. जरा जरी त्या साहित्याला इजा झाली आपल्याकडून तर ती त्याला त्या अपराधाला खरं तर क्षमा नसते. त्यामुळे ही जबाबदारीची जाणीव तर मला इतकी प्रकर्षाने झाली या सगळ्या कविता वाचताना. आणि आज तर प्रचंड 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 टेन्शन आलेलं आहे मला. कारण का आज ज्यांनी मला त्यांच्या कविता वाचायला दिलेल्या आहेत ती काय आहेत म्हणजे नेक्स्ट टू गॉड अशी नावं आहेत ती. माझ्यासाठी तरी मी खूप मानते, आपण सगळेच मानतो. रश्मी ताई खूप छान, थँक्यू. तर माझ्या सोलोच्या पुस्तकासाठी ज्यांनी प्रस्तावना दिली ते सौभाग्य त्या पुस्तकाचं आणि माझं ते म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके आदरणीय नाना पाटेकर सर. आणि सोलोचं पहिलं सेशन मी सुरू केलं इकडे FB लाईव्ह, त्यावेळेला मी त्यांच्या प्रस्तावनेने सुरू केलं होतं. एक 4 ओळी वाचून मी सुरू केलं होतं. आजचं शेवटचं जे सेशन आहे ते मी नाना सरांच्या कवितेने त्याची सुरुवात करणार आहे. आणि काय बोलू मी त्यांच्याविषयी एक कलाकार म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, एक लेखक म्हणून, एक कवी म्हणून
मला असं वाटतं की मी खूप लहान आहे, त्याच्यावरती मी भाष्य करण्या इतपत माझी अजून योग्यता नाही आहे. त्यामुळे मी फक्त मला जी कविता नाना सरांनी दिलेली आहे वाचायला, मी त्याच्याबद्दल फक्त थोडंसं सांगेन मी तुम्हाला. मला माहीत नाही की ह्याला जे मी वाचणार आहे आत्ता त्याला नाना सरांची जी रचना आहे त्याला आपण काय म्हणायचं. हे काव्य आहे, हे मनोगत आहे, हा संवाद आहे, हे काय आहे हे मला माहीत नाही आहे. एक मात्र मला वाचताना नक्की कळलं की हा एक प्रवास आहे. नाना सरांचे सगळेच जे साहित्य मी वाचलेलं आहे त्याच्यात मला हे प्रकर्षाने जाणवलेलं आहे की हा एक प्रवास आहे. असं खूप धुकं असतं आणि त्या धुक्यामध्ये एक लहान मूल धावत जातं आणि त्या धुक्यातून असं अस्पष्ट दिसणारं ते मूल असं मागे वळतं, हसतं आणि त्याचा हात पुढे करतं आणि आपल्याला सांगतो ये. तसे हे शब्द आहेत जे मला इथे दिसलेत आणि ते शब्द हात पुढे करतात आहेत आणि सांगतात आहे की तू ये म्हणून मला. आता मी त्या शब्दांचा हात धरणार आहे आणि त्या प्रवासाला निघणार आहे आणि माझा हात तुम्ही धरा आणि तुम्ही तो प्रवास करा. प्रवासाला सुरुवात नक्की आहे, शेवट आपल्यावरती आहे. आपण तिथून पुढे कुठे जायचं ते कवितेचा आशय सांगण्याचं मी अजिबात परत धाडस करणार नाही, कारण का काही शब्द हे प्राजक्तासारखे असतात. त्याला जर आपण हातात घेतलं तर ती फुलं कोमेजतात. त्याच्यामुळे ते धाडस अजिबात करणार नाही. मी त्याचा अर्थ समजवून घ्यायचा किंवा तुम्हाला समजवायचा प्रयत्न जरी केला तरी पण ती कविता रुसेल, ते शब्द कोमेजतील. त्याच्यामुळे ते मी करणार नाही आहे. मी फक्त तुम्हाला त्या प्रवासाला घेऊन जाणार आहे. समजवून तुम्ही घ्यायचं आहे, मी घ्यायचं आहे. बघूया, निघूया प्रवासाला. कविता लिहिलेली आहे श्री नाना पाटेकर यांनी. खानोलकरांचं नक्षत्राचं देणं खूप वेळा वाचलं. आज पुन्हा वाचत होतो. पान उलटलं. सुकलेलं फूल दोन्ही पानांच्या कवितेला थोडं इथं थोडं तिथं चिकटलं होतं. पुस्तक आणि डोळे आपोआप मिटले. थोडं निवल्यावरती पुस्तक आडवं धरून फुलाचं पान उलगडलं. 2 पानांच्या मध्ये हळूहळू फुंकर घालू लागलो. अल्ल्याडच्या पानाची पाकळी कवितेची ओळ कवटाळून बसलेली. मी फुंकर हळवी केली. शेवटी पान अन पाकळीची मिठी सैल झाली. फुलानं थोडा रंग सोडला होता कवितेवर. मूळचा हरवून आता मातकट झाला होता. पलीकडच्या पानाशी फुलाची सलगी नेमकीच होती. फूल थोडं खाली सरकलं. मी चिमणीच्या दाताने वर सरकवलं. पाहत राहिलो. कविता अलगद धुसर झाली आणि ते निजलेलं फूल डोळ्यात पडलं. तळ हाताचा गंध तर ओला आहे. पुस्तकात कधी गेलं. खूप दिलं घेतलं या फुलाने. या हट्टी हळव्या फुलाचं सुकलेपण सरणावर निजवल्यासारखं जाळतं. क्षणात कुठे कुठे फुरवून आणतं हे फूल. फरफट होते. डोळे हसू रडू होतात. डिस्नेलँडमधल्या वर खाली उलट्या सुलट्या धावणाऱ्या गाडीत बसल्यासारखं होतं. पोटात गोळा येतो. विस्कटून जायला होतं. रित रित होतं सगळं. वय परतवे ही होलपट पेलवत नाही आता. काठावरच्या दहीवराचा ठाव लागतानाही जाणीवांच्या साऱ्या सीमा धुसर होतात आणि त्रिमितीतून द्विमितीत आलेलं हे फूल दिल्या गेल्याचा आंबट गोड हिशोब रोकडा मांडून सगळं परत मागतं. बाकी सगळं ठीक, पण गूळ तुपाची लावलेली सवय कशी परत करणार. माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत, 1000च्या वर. काही आणलेली, काही दिलेली, काही वाचली, काही चाळली, सगळी काढली. डोळ्यावर रुमाल बांधला आणि हे नातं कुठल्या तरी पुस्तकात दडवून दिलं. मिटल्या डोळ्यांनी सगळी मिसळून टाकली एकमेकात, पत्ते पिसल्यासारखी, आणि नीट लावून ठेवली सगळ्या कपाटातून पुन्हा. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एक एक पुस्तक काढून चाळतोय. जिभेवर प्रत्येक पानाची चव आहे.
पण फूल काही सापडत नाही. रोज 3 पुस्तकं, संपायला वर्ष तरी लागेल. शेवटच्या पुस्तकापर्यंत असेल का? असायला हवं. काय बोलू आता? काय खरं तर ह्या शब्दानंतर काही नाही बोललं पाहिजे. शब्द सोडून दिले पाहिजेत अवकाशात. आता त्यांना राहू दे त्या अवकाशामध्ये तरंगत, आणि आपल्या अवतीभोवती ते शब्द राहतील, परत परत स्पर्श करत राहतील, तेव्हा त्यांना परत परत आपण अनुभवत राहूया. नाना सर, माझं काही कविता वाचताना काही चुकलं असेल तर मला माफ करा. जसं मी म्हटलं की खूप मोठी एक जबाबदारी असते अशा प्रकारच्या कविता वाचणं. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाने लिहिलेलं काहीतरी वाचणं ही खूप मोठी जबाबदारी असते. माझ्या परीने मी फक्त प्रयत्न केला थोडंसं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा. आय होप. माधुरीताई, हॅलो. सोनाली मॅम, हॅलो माधुरीताई. जयंतजी, खरंच नशीब माझं लाईव्ह. हो, नाना सरांची कविता ऐकायला मिळाली हे खूप मोठी गोष्ट आहे. बघूया, मला असं वाटतं तुम्हाला कविता आवडली असेल. निलिमाताई, निशब्द झाले. हो, खरंच मलाही तसंच झालं आहे. मला ॲक्च्युली आता असंच होत आहे की मी याच्या पुढे आता काय बोलू असं झालेलं आहे मला. आजचा माझा जो लेख आहे तो मी 2 शब्द ह्या अशा कवितांच्या मध्ये, त्यांच्या कोंदणामध्ये बसवलेला आहे. पहिली जी कविता होती ती ऑफकोर्स नाना सरांची होती, आणि दुसरी जी त्याच्यानंतरची कविता आहे ती तितकाच माझा असा खूप आवडता अभिनेता आणि मित्र म्हणेन, पेशंट म्हणेन, तो म्हणजे जितेंद्र जोशी. तर त्यांची कविता जी आहे ती ह्याच्यानंतर मी वाचणार आहे, आणि त्याच्यामध्ये जो आहे तो माझा लेख आहे, आणि मी आता तुम्हाला वाचून दाखवते. हा लेख मी का तुम्हाला म्हणजे आज हा लेख का तुमच्याशी वाचून दाखवते आहे, तो का निवडला मला माहीत नाही, कारण का खूप कोरडेपणा आलेला आहे. मी फक्त वातावरणाचा कोरडेपणा असं म्हणत नाही आहे. आजूबाजूचा मनातला सगळीकडे जसं थोडंसं वृक्ष वातावरण होत चाललेलं आहे, आणि त्या वातावरणामध्ये मला असं वाटलं की काहीतरी अशी थोडी ओलसर शिंपडण ही हवी आहे, आणि म्हणून कदाचित मी हा लेख आज निवडलेला आहे. लेखाचं नाव आहे मिया मल्हार. पावसाळा आला की पाऊस कसा पडेल हे माहीत नसतं, पण पावसावरील लेख आणि कविता यांचा सुकाळ होतो हे माहीत होतं, आणि म्हणून मनाशी पक्क ठरवलं होतं या वर्षी काही पावसाच्या प्रेमात पडायचं नाही. पण शेवटी प्रियकराबरोबरचा रुसवा तो किती काळ टिकणार ना. काल एका समारंभात विदुषी कलापिनी कोमकलेंनी बंदिश सुरू केली आणि मन भरून आलं. मिया मल्हार, काहे मेघा बरसत नाही, काय येत नाहीयेस तू. विदुषी आर्त स्वरात आर्जव करत होत्या, आणि माझ्या मनात आठवणींचा महापूर आला होता. लहानपणीचं एका छोट्याशा गावातलं घर, आधीच शांत असलेलं ते इवलसं गाव पाऊस पडायला लागला की अंधारून अजूनच चिडीचूप होऊन जायचं. पाऊस येणार म्हणजे वीज जाणारच हे तेव्हा गृहीतच धरलं जायचं. छोट्या रॉकेलच्या चिमण्या आणि कंदील त्या अंधाराला मग जमेल तसे ऊब द्यायचे. तो वरून धो धो कोसळत असायचा. ढगांचा कडकडाट आणि दुरून येणारा उधाणलेल्या समुद्राचा आवाज. न्हाणीघर घराच्या मागच्या बाजूला होतं. आजूबाजूला गच्च झाडी आणि अंधार. पावसा पाण्याचं साप किरडून निघणं तसं काय नवीन नव्हतं, पण तरीही एकदा कंदिलाच्या प्रकाशात बाथरूममध्ये वेटोळे घालून बसलेल्या नागोबाला बघितलं त्यावेळेला पोटात गोळा आला होता, ते आठवतंय. वर आकाशात बसून मिया मल्हार गाणारा तो, साथीला समुद्र, सुरात निथळणाऱ्या पागोळ्या, गळणाऱ्या कौलाखाली ठेवलेल्या भांड्यातली संथ टिपटिप, कंदिलाच्या प्रकाशात झोपलेल्या आईचा उजळलेला शांत पण थकलेला चेहरा, त्या गारव्यातली आईने तिच्या साडीची शिवलेल्या गुलाबी गोधडीची ती ऊब. डोळे हळूहळू जडावत जायचे. तो ओला काळोख आणि तो हिरवा कच्च पाऊस. आमचं हे प्रेम प्रकरण खरं तर तेव्हा सुरू झालं. हा एक ऋतू असा की ज्याच्या असंख्य आठवणी, माझ्याही आणि तुमच्याही.
मी पावसाळ्यावरती स्वप्नाळू होऊन बोलायला लागले की माझा एक मित्र म्हणायचा, हे राजकन्ये, आपण एकदा धो धो पाऊस पडताना मध्य रेल्वेच्या कर्जत ते विटी स्टेशन या जलदगती ट्रेनने ऑफिस टाईममध्ये प्रवास करून पाहावा, अशी आपणास समस्त मुंबई आणि ठाणेकर प्रवाशांची नम्र विनंती आहे. त्याच्या विनंतीला मान देऊन गेल्या पावसाळ्यात त्याच्याबरोबर मी ठाणे स्टेशनला गेले. बाहेर पाऊस आणि आत अक्षरशः फुललेलं स्टेशन. कुठलाही भेदभाव न करता खांद्याला खांदा लावून उभी असलेली समस्त मानवजात ऑफिस आवर्समध्ये आणि तेही पावसात ट्रेनमध्ये चढण्याचा माझा सराव तर गेला होता. त्यामुळे 3 ट्रेन सोडल्या. आता या 3 ट्रेन सोडल्यानंतर तिन्ही वेळेला ट्रेनमध्ये चढून परत उतरलेला माझा मित्र हतबुद्ध होऊन हात जोडून मला म्हणाला, देवी चला स्वगृही प्रस्थान करूया. हे होणे नाही. हा अपमान सहन न झाल्याने की काय, पण 4थ्या ट्रेनमध्ये जीवाच्या कराराने बायकांच्या डब्यात मुसंडी मारलीच. कशी बशी आत शिरले आणि लक्षात आलं, पायात एकच चप्पल आहे. एका अनवाणी पायाला लागणारी ती खालची चिकट चिकचिक, आजूबाजूला घामाचा उग्र दर्प. प्रत्येक स्टेशनला उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या त्या बायकांच्या लोंढ्यात मी रवीसारखी घुसळली जात होती. इतकी बेपर्वा आणि हिंसक वाटावी अशी गर्दी. माझा जीव कासावीस झाला. पुढच्या स्टेशनला उतरून जावं हे नाही जमणार आपल्याला. क्षणभर विचाराला मनात आणि इतक्यात त्या कोलाहलातही कुठून तरी एक बारीक विव्हळण्याचा आवाज आला. अचानक जादू व्हावी तसे सगळ्या गर्दीला कान फुटले आणि यंत्रासारखी हलणारी ती गर्दी अचानक मानवी झाली. क्या हुआ, कौन चिल्लाया? जवळजवळ फुटबोर्डवरती उभी असलेली पावसाच्या झिडकारांनी चिंब भिजलेली 25ची एक नाजूक मुलगी ती परत विव्हळली. अरे यार, शी इज प्रेग्नंट. तिच्या जवळची एक जण बोलली आणि पुढच्या 3 मिनिटात चमत्कार व्हावा तशी ती गर्दी हल्ली. मुलीला जागा करून दिली गेली. कोणीतरी पाणी दिलं, कोणीतरी वारा घातला, कोणीतरी तिच्या फोनवरनं आवश्यक फोन केले. पुढच्या स्टेशनला तिला सावकाश उतरवण्यात आलं. तिच्याबरोबर 2 जणी उतरल्या. डॉक्टरकडे घेऊन जातो म्हणाल्या. मी अवाक होऊन बघत होते. ट्रेन पावसामुळे संथ गतीने धावत होती, पण बाहेर मिया मल्हारची लय द्रुत झाली होती. पाऊस मला हलवतो. फक्त पावसात प्रगट होणारा तो सोनेरी संधीप्रकाश मला मोहवून टाकतो. निसर्गात जर काही स्वर्गीय असेल तर त्यापैकी हे काही क्षण. कधी कधी हे क्षण सैरभैरही करतात. काही हात नकळत सुटले, काही स्वतःहून सोडले. ती कमतरता जाणून देणारे हे पावसाळी क्षण. पण जितके स्वर्गीय तितकेच कधी कधी रौद्रही. ढगफुटी होऊन 26 जुलैला मुंबईत कोसळलेला तो पाऊस काही जीव घेऊन गेला. वीज नसलेली ती काळोखी मुंबई, संपर्कात नसलेल्यांच्या जिवलगांच्या वाटेवर डोळे लावून बसलेली मुंबई, पावसात अडकलेल्या परक्यांना आपल्या घरात आसरा देणारी मुंबई, दुसऱ्या दिवशी उजेडात रस्त्यांवर मेलेली कुत्री मांजरी, गुरंढोरं भकास चेहऱ्याने बघणारी मुंबई. आणि तरीही पुढच्या वर्षी तितक्याच आतुरतेने पावसाची वाट बघणारी मुंबई. तो नको आहे असं कधी झालंय का? कोणाला असं वाटतं का? माझी एक मैत्रीण त्याच्याशी गेली काही वर्ष अबोला धरून बसली आहे. तीर्थयात्रेला गेलेल्या तिच्या आईबाबांची बस मुसळधार पावसात दरड कोसळून दरीत गेली. दोघंही त्याच्यात गेले. त्यानंतरचा प्रत्येक पावसाळा तिला उदास करून गेला. दोष कोणाला तरी द्यायचाच होता. तिने पावसाला दिला. पण खरं सांगू, असं रागवण्यासाठी पण कोणीतरी हक्काचंच असावं लागतं ना. त्याने आईला जरा पुढे मागे केलं तर किती वाताहत होते. कच्च्या बुच्च्यांच्या पोटात घास पडेनासे होतात आणि शिवारांमध्ये झाडाला फासाचे दोर दिसायला लागतात. त्याने यायलाच हवं, नाहीतर कसं होणार? माझा एक मित्र म्हणतो, मला पाऊस आवडतो पण त्याचे चिकचिक नाही आवडत. असं नसतं हो, असं नसतं. प्रेम म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींसकट एखाद्याला स्वीकारणं. माझं पावसावरती प्रेम आहे. त्याने येत राहावं, मियाने गात राहावं. का रे मेघा बरसत नाही. कसा वाटला? मिया मल्हार. आता खूपच खरोखर आस लागलेली आहे की आता पावसाने, जितकी आस आहे की करोनाने जावं, तशीच आस आहे की पावसाने यावं.
खूप काय आसुसून वाट बघणारे असे हे दोन गोष्टी आहेत आपण बघतो आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की माझा लेख मी दोन कवितांच्या कोंदणामध्ये बसवण्याचा प्रयत्न करणार आणि पहिलं अ, कविता होती नाना सरांची आणि आत्ताची जी कविता आहे ती जितेंद्र जोशी यांची. खूप विलक्षण अभिनेता आहे. मी काही वर्षांपासून ओळखते आहे आणि एक सगळ्या गोष्टींकडे आजूबाजूला घडणाऱ्या आयुष्याकडेच त्याची बघण्याची एक वेगळी दृष्टी आहे. हा अभिनेता त्याच्या डोळ्यातून अभिनय करू शकतो, त्याच्या चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुतीही बोलते आणि तो ज्या वेळेला त्याच्या भावना त्याच्या लेखणीतून उतरवतो त्यावेळेला कधी त्याच्या लेखणीतून अश्रूही ठिबकतात आणि कधी कधी ती इतकी धारदार होते की त्याच्यातून रक्ताचे थेंबही ठिबकतात. असा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी, त्याची ही कविता आहे आणि मला स्वतःला आवडलेली कविता आहे खूप. मी वाचून दाखवते, तुम्ही सांगा मला तुम्हाला कशी वाटली ते. कवितेचं नाव आहे तो हरवलाय. त्याच्या देशातल्या सर्व सण समारंभाच्या 3.5 मुहूर्तांच्या वैयक्तिक सामाजिक उत्सवांच्या आड येणाऱ्या बलात्कार, जाळपोळ, धार्मिक दंगली इत्यादी सर्व घटनांचा त्याने बहिष्कार केला. त्याच्या देशातल्या सर्व सण समारंभांच्या 3.5 मुहूर्तांच्या वैयक्तिक सामाजिक उत्सवांच्या आड येणाऱ्या बलात्कार, जाळपोळ, धार्मिक दंगली इत्यादी सर्व घटनांचा त्याने बहिष्कार केला आणि नुकत्याच जन्मलेल्या स्वतःच्या लहान लेकीसाठी पिस्तूल आणायला तो घराबाहेर पडला. काही वर्ष लोटली, तो परतलाच नाही. दरम्यानच्या काळात दंगली झाल्या, म्हाताऱ्या, तरण्या, कोवळ्या, तान्ह्या पोरी लुटल्या गेल्या. 3.5 मुहूर्ताला घराबाहेर प्रत्येकाच्या ओळखीच्या रक्ताचा सडा शिंपला गेला. बघा, हा आत्ता काहीतरी आपल्या आजूबाजूला घडलेली घटना आहे, मी सांगत नाही आता, पण आपण वाचतोय सगळं आणि त्या पार्श्वभूमीवरती ही कविता तुम्ही ऐका. मी परत आधीच्या ओळी वाचते. दरम्यानच्या काळात दंगली झाल्या, म्हाताऱ्या, तरण्या, कोवळ्या, तान्ह्या पोरी लुटल्या गेल्या. 3.5 मुहूर्ताला घराबाहेर प्रत्येकाच्या ओळखीच्या रक्ताचा सडा शिंपला गेला. झेंडा मोठा झाला, झेंडा मोठा झाला, जो तो वाटला गेला, बाटला गेला, आपापल्या झेंड्यानुसार, आपापल्या जातीनुसार. आता त्या देशात जोमाने साजरे होतात कित्येक उत्सव. धुरळा उडतो रोज. उत्सवात नाचणाऱ्यांच्या पायाखाली सावली असते महापुरुषांची, ग्रंथांची. त्याला तुडवत, बडवत, नगारे, भोंगे, ताशा घेत व्हिडिओ आणि पाहत तमाशा उत्सवांच्या देशात दागिने विकले जातात ब्रेकिंग न्यूजचे. त्याच्या वाट पाहणाऱ्या लेकीवर 4थ्यांदा बलात्कार झाल्याने तिच्या जिभेला धार आल्यामुळे ती छाटून टाकली आहे आणि ती वाट पाहत बसली आहे आपल्या बापाची. आणि ती वाट पाहत बसली आहे आपल्या बापाची, जो पिस्तूल घेऊन एका उत्सवाच्या मिरवणुकीत शिरलाय आणि बेहोश होऊन नाचत राहिलाय कित्येक वर्ष. तो हरवलाय. किती शब्दांनी किती प्रभावी असावं की एवढ्या कमी शब्दांमध्ये इतकं दाहक विदारक सत्य जितेंद्र जोशी यांनी मांडलेलं आहे. हलवणारी कविता आहे, विचार करायला लावणारी कविता आहे आणि आपल्याला हरवायचं नाही आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच मी आजची सुरुवात जी केली होती सत्राची ती हे त्याच्यासाठी केली होती की आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये हरवून नाही चालणार आहे, हरवून नाही चालणार आहे. सतेज राजवाडेजी, सुंदर, थँक्यू सो मच. हे सगळं जे मी काही वाचलं आता त्यातल्या 2 कवितांना ते खूपच मोठी नावं आहेत आणि खूपच सुंदर रचना आहे, त्यामुळे त्या मला खात्रीच होती की तुम्हाला आठवणारच. धनंजय शुक्लाजी, हॅलो, नमस्कार, थँक्यू फॉर जॉईनिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला असं खूप जणांनी सांगितलं तुम्ही फार पटकन येता आणि पटकन जाता, मग आम्हाला काही ऐकायलाच मिळत नाही, तर तुम्ही थोडंसं जास्त ऐकवायला पाहिजे. मी म्हटलं का ठीक आहे, मी
थोडंसं अजून तुम्हाला काहीतरी ऐकवते. त्याच्यामुळे मी आज हे अनाऊन्स नव्हतं केलं की मी हा लेख वाचणार आहे, पण कारण हा आजचा शेवटचा आपला एपिसोड आहे आणि सगळं जे आयुष्य आहे त्याचं किती म्हणजे शाश्वत आहे का, त्याची क्षणभंगुरता ज्याला म्हणतात ती इतकी ठळकपणे आता आपल्याला जाणवते आहे. त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की हा लेख मी वाचावा. छोटासा लेख आहे, म्हणजे अक्षरशः 2-3 मिनिटामध्ये संपेल इतका छोटासा लेख आहे. मे 2017मध्ये जेव्हा मी हे सदर लिहित होते त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या खूप आवडत्या अभिनेत्री रीमाताई लागू या गेल्या आणि माझी त्यांची अशी ओळख नव्हती, त्या माझ्या पेशंट नव्हत्या किंवा ह्या व्यवसायात असल्यामुळे पण त्यांची अशी भेट झाली नव्हती. पण तरी ज्या वेळेला ती न्यूज आली त्यावेळेला मी खूप हल्ले होते आतमधून आणि त्यावेळेला हा लेख मी लगेच दुसऱ्या दिवशी लिहिला होता. मी तुम्हाला वाचून दाखवते. लेखाचं नाव आहे जाता जाता. रीमाताई लागू गेल्या. माझा आणि माझ्यासारख्या अनेकांचा त्यांच्याशी परिचय. ती एक गुणवान अभिनेत्री आणि आम्ही तिचे चाहते, एवढाच. पण मग हृदयात एवढी कालवाकालव का झाली? दूरदर्शनवरती ते पार्थिव बघून घशात आवंढा का दाटून आला? त्या क्षणाला आपल्या जोडीदाराची, आपल्या जीवलगांची आसूसून आठवण का आली? दिवस सगळा सैरभैर अस्वस्थतेत का गेला? काल सारी चित्रपट आणि नाट्यसृष्टीच बेचैन झाली, पण मला पहिला विचार आला तो त्यांच्या लेखीचा. काही बोलायचं राहून गेलं असेल तर, काही करायचं राहून गेलं असेल तर. जाणारा जेव्हा असा अचानक जातो ना, तेव्हा किती प्रचंड पोकळ्या निर्माण करून जातो. त्या भरायच्या कशा? नुकतंच एका दूरच्या नातेवाईकांचं रस्ता अपघातात निधन झालं. बरोबर त्यांची एक 15-16 वर्षाची लेक होती, तीही गेली. ते सिंगल पॅरेंट होते. आता पाठीमागे उरली आहे ती 10 वर्षांची दुसरी लेक. मृत्यू काय असतो हे सुद्धा जिला कदाचित नीट समजत नसेल त्या पोरीने आता काय करायचं? आयुष्याची क्षणभंगुरता नियती अशी दाखवून देते तेव्हा हादरायला होतं. काही जण म्हणतात फक्त आत्ताचा क्षण माहिती असतो, तो जगा ना, विचार नका करू. अहो पण जगा म्हणजे काय? काही मंडळी अगदी चार्वाक नीती वापरतात, म्हणजे खा प्या मजा करा, उधळून द्या आयुष्य, उद्या कोणी बघितलंय? या उलट माझा एक मित्र आहे, तो खूप जपतो स्वतःला. जरा खुट्ट झालं की डॉक्टरकडे जातो, इन्शुरन्स पॉलिसीज काढून ठेवल्यात, फिक्स डिपॉझिट सगळं केलं आहे, मुलांच्या शिक्षणाची तरतूद केली आहे, बायकोच्या नावावर घर केलं आहे. काही जण हसतात त्याला, म्हणतात फारच भित्र आहे बुवा. एकदा तो हळवा होऊन मला म्हणाला, स्वतःला नाही ग, माझ्या कुटुंबाला जपतोय मी. अजून तरी अवलंबून आहेत ना सगळी माझ्यावरती. काल त्याच्या बोलण्याची तीव्रतेने आठवण झाली. 99% वेळेला जो सोडून जातो त्याच्यात आपण स्वतःला बघतो. जाता जाता तो जीव तुम्हाला सांगून जातो, आयुष्य गृहीत धरू नका. वाळूच्या घड्याळासारखं सगळं सर निघून जाईल. तो कण कण जपा, त्याची किंमत करा. माझ्या एका मैत्रिणीला कॅन्सरचं निदान झालं. ती भेटली तेव्हा म्हणाली, सगळ्यात आधी मी एक लिस्ट केली, ज्यांना मी दुखावलंय, ज्यांनी मला दुखावलंय, सगळ्यांची माफी मागितली. बरं वाटलं. आता जोपर्यंत जगेन मोकळा श्वास घेऊन जगेन. वाईट इतकंच वाटतंय की दुर्दैवाने आय एम सॉरी हे जादूचे शब्द वापरण्यासाठी आधी मला कॅन्सर व्हावा लागला. ती गेली, पण समाधानाने गेली. पुढे एक जाता दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे. आता मी माझी आय एम सॉरी, आय लव्ह यू आणि थँक्यू याची लिस्ट बनवायला सुरुवात केली आहे. जाता जाता मला याची परत एकदा आठवण करून देणाऱ्या रीमाताईंना हा लेख श्रद्धांजली म्हणून अर्पित करते. रीमाताईंची परत एकदा आठवण आली, त्यांना श्रद्धांजली. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आपली एक लिस्ट आपण बनवूया. थँक्यूची बनवूया, सॉरीची बनवूया, आय लव्ह यूची बनवूया आणि हे सगळं व्यक्त करूया. कारण का खरोखरच येणारा क्षण येणार आहे की नाही तेही आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे त्याला गृहीत नको धरूया. कशालाच गृहीत नको धरूया. निसर्गाला गृहीत नको धरूया, आयुष्याला गृहीत नको धरूया, समोरच्या आपल्या आजूबाजूच्या मंडळींना गृहीत नको धरूया. सगळ्यांची काळजी घेऊया.
थोडंसं अजून जास्त काय म्हणतात हृदय मोकळं करायला शिकूया, बोलूया, एक्सप्रेस करूया स्वतःला, हे खूप गरजेचं आहे. धनंजय शुक्लाजी, तुमची मांडणी खूपच सुंदर, खूप सुंदर. थँक्यू धनंजयजी. सो ग्लॅड की तुम्हाला आवडला लेख. मी प्रयत्न केले आपल्यापर्यंत जितके शक्य होतील तेवढे लेख पोचवायचे प्रयत्न केले. मला खूप जणांनी सांगितलं की नाही अजून सुरू ठेवा, लॉकडाऊन कुठे संपलेला आहे तर चालू ठेवा अजून. पण मला ना खरोखर असं वाटतं, म्हणजे माझं खूप आवडती माझी टॅगलाईन आहे ती, की कुठे थांबायचं हे कळायला हवं, आणि ते जेव्हा कळतं त्यावेळेला माणूस सुखी होतो. त्यामुळे थोडक्यात सुख असतं. आणि मी येतच राहीन तुम्हाला भेटायला कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने. सोलो प्रकाशित होईल तेव्हा पण येईन, त्याच्या अगोदर कथा, कविता आणि काही घेऊन, मी व्हॉईसचे माझे काही घेऊन, प्रयोग घेऊन मी तुम्हाला भेटायला येतच राहीन. आपण भेटच राहू फेसबुकच्या माध्यमातून. मला या सगळ्या प्रवासामध्ये ज्याने ज्याने मला त्यांच्या कविता वाचायला दिल्या आहेत, मान्य नाना पाटेकर सर, पुरुषोत्तम बेर्डे सर, अभिजित पानसेजी, जितेंद्र जोशी, अमोल पलसुरे, संकर्षण कराडे, मिलिंद वल्लाजी, योगिनी रावजी, अनामिका, शिवानी, रुपाली, कौस्तुक आजगावकर, जयेश पाटीलजी, स्वप्नजा मोहिते आणि माझी मैत्रीण निर्मोही फडके, ह्या सगळ्यांचं मनापासून आभार की त्याने तो विश्वास टाकला माझ्यावरती आणि मला कविता वाचायला दिल्यात तुमच्या. आय होप माझ्या काहीही चुका झाल्या असतील तर प्लीज मला मनापासून मला माफ करा. माफी मागते मी, चूक भूल स्वीकारा तुम्ही माझी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पै फ्रेंड्स लायब्ररीचे पै सर, खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद की मला हा प्लॅटफॉर्म तुम्ही लाईव्ह जाण्यासाठी वापरायला दिलात. जरूर पै फ्रेंड्स लायब्ररीचे सभासद व्हा. खूपच रिस्पेक्टफुल अशी एक जागा आहे, आदर आहे खूप या जागेविषयी आणि ह्या मंडळींविषयी ज्यांनी ही अस्तित्वात आणलेले आहे. तसे जरूर सभासद व्हा. माझा मित्र आभूषण पत्की, माझा छोटा मित्र की ज्याने हे मनावरती घेतलं आणि सांगितलं नाही नाही तुम्ही लाईव्ह जा मॅडम म्हणून, आणि तो थ्रूआउट सगळ्या सेशनमध्ये मला मदत करत आलेला आहे, त्या भूषणचे खूप खूप धन्यवाद. जसं मी सांगितलं, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे धन्यवाद, ज्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की नाही तू कर म्हणून, ह्या सगळ्यांचे धन्यवाद. मला असं वाटतं घेऊ का आता मी तुमची रजा. भेटूया आपण परत, लवकरच भेटूया. तोपर्यंत स्वतःला सांभाळा, घरातच राहा, सरकारी एजन्सीजना सर्वतोपरी मदत करा. ऑल द बेस्ट अँड हॅव अ ब्युटिफुल लाईफ. थँक्यू.